नमस्कार. रिअल इस्टेट फील्ड गप्पांमध्ये मी कविता फडके आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नवीन जे जॉईन झाले असतील त्यांनी पटापट सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि नवीन कलिग्सना किंवा मित्रमैत्रिणींना शेअर करायचं आहे. आजचा आपला टॉपिक आहे, क्लायंट जर का अचानक गायब झाला तर काय करायचं. अनेक पुस्तकांमधनं किंवा रिअल इस्टेटच्या कुठल्या कोर्सेसमध्ये किंवा कन्सल्टंट्स किंवा गाईड्स तुम्हाला बरेच उपाय सजेस्ट करतील, पण मी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे तो तुमच्याशी शेअर करतील. माझे एक क्लायंट होते, अतिशय श्रीमंत इंडस्ट्रियलिस्ट होते आणि त्यांना 5 गुंठ्याचा प्लॉट बुक करायचा होता. सो ते आमच्या साईटला व्हिजिट करायला आले. त्यांच्या 2 ते 3 साईट व्हिजिट झाल्या होत्या आणि असं होतं की आता हे व्हेरी IMP कस्टमरमध्ये मोडत होते, कारण का त्यांना सगळं आवडलेलं होतं. त्यांचं फॅमिली डिस्कशन छान झालेलं होतं, सगळ्या फॅमिलीच्या व्हिजिट्स झालेल्या होत्या आणि आता हे बुक करतील असं होतं. आणि एक दिवस अचानक ते गायब झाले म्हणजे लिटरली गायब झाले, कारण का ते फोन उचले नसे झाले. म्हणजे एक आम्ही तारीख ठरवली होती की या दिवशी त्यांचं बुकिंग होणार आहे. मी बॉसला सांगितलेलं होतं, माझ्या कमेंट्स होत्या, रिमार्क्स होते इन्क्वायरी फॉर्मवर. आणि मग सरांचं असं झालं की 1 आठवडा झाला तुझं क्लायंट कुठे गायब झालं, म्हणजे ते बुकिंग करणार नाही. कलिग्स म्हणत होते सोडून दे, फेक क्लायंट आहे. पण माझं मन मानत नव्हतं, कारण का जेन्युनली ते इंटरेस्टेड होते हे मला माहिती होतं. पहिलं तर यामध्ये मला असं तुम्हाला सुचवायचं की तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे, की समोर तुम्ही ज्या क्लायंटला हँडल केलेला आहे तो इन अँड आउट कसा आहे हे तुम्हाला व्यवस्थित पारखता आलं पाहिजे. सो त्यांना मी फोन केला, ते गायब होते. आठवड्याभरानंतर सुद्धा त्यांचा फोन लागला नाही. 15 दिवसांनी पुन्हा मी त्यांना कॉल केला तर ते म्हणाले, त्यांचा मेसेज आला की मी आउट ऑफ इंडिया आहे, मी तुम्हाला कॉल करतो. 15 दिवसांनी पुन्हा मी त्यांना मेसेज केला तर ते म्हणाले मी मुंबईमध्ये आहे. मी परत त्यांना कॉल केला आणि एक जस्ट मी कॅज्युअल त्यांना एक कॉल केला होता की आता पुढच्या वीकमध्ये सण आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याकडे प्लॉट्स बुकिंग होत आहेत, तर आपण आलात लवकर तर तुमचा प्लॉट जो मी होल्ड केलेला आहे तो मला फायनल ठेवता येईल. तर ते म्हणाले ठीक आहे, मी ट्राय करतो. पण ते आले नाहीत. नेक्स्ट वीक सर म्हणाले तर तो सोडून दे, स्टॉप फॉलोअप कर या क्लायंटला. पण माझं मन काही मानत नव्हतं, कारण माझं ट्युनिंग इतकं छान जमलेलं होतं त्यांच्याबरोबर. सो मी ठरवलं होतं की यांना परत एक नेक्स्ट वीक कॉल करायचा. याला 3 महिने जवळपास झालेले होते. मी पेशन्स सोडले नव्हते. गणपती येणार होते आणि मग मी त्यांना फोन केला की गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या सगळ्या फॅमिलीला, आणि विश केलं त्यांना. आणि त्यांना सांगितलं की आता सगळे 10 दिवस छान आहेत, तर तुम्ही या बुकिंग करायला, तुमच्यासाठी मी अजून प्लॉट ठेवलेला आहे. आणि त्यांना मी रिअलिस्टिक थोडंसं प्रमाण दिलं की आपल्याकडे बुकिंग कोणी केलेलं आहे. आणि माझ्या सुदैवाने त्यांच्याच मागचा जो प्लॉट होता तो एका नामांकित इंडस्ट्रियलिस्टनी घेतलेला होता आणि त्याचं बुकिंग मीच केलेलं होतं. सो मी त्यांचा रेफरन्स दिला, अजून काही रेफरन्सेस दिले की जेणेकरून त्यांचा एक विश्वास बसला माझ्यावरती की हो, इथे चांगल्या प्रकारची लोकं येणार आहेत. आणि एक मोठी डेव्हलपमेंट त्यांना मी सांगितली की आपल्या आजूबाजूला एक डेव्हलपमेंट होत आहे. एक शाळा येणार होती त्यावेळेला आमच्या इथे इंटरनॅशनल, त्याचं जस्ट इन्क्वायरी झालेली होती आणि आम्हाला आतून कळलेलं होतं, डिरेक्टर्सनी त्यांच्याबरोबर डिस्कशन केलेलं होतं की ती स्कूल येणारच आहे. सो मी तेही त्यांना सांगितलं. त्यानंतर असं झालं की मी त्यांना म्हटलं की तुम्ही एक 4-5 दिवसात जर सर केली व्हिजिट तर बरं होईल. आणि ते पुण्यातच होते आणि ते मला अवॉइड करत होते आणि ते म्हणाले मी येतो म्हणून. आणि ते नवल म्हणजे ते आले. 2 दिवसांनी त्यांची व्हिजिट झाली. आय थिंक गणपतीचा 4था किंवा 5वा दिवस होता तो. ते आले. त्यांना मी त्यांच्याशी खूप डिस्कस केलं पुन्हा एकदा की त्यांना काही अजून शंका आहेत का, त्या विचारल्या. तर त्यांनी मला सांगितलं की मला ॲक्च्युली 2 मित्रांनी मिसगाईड केलं की हे जंगल आहे, इथे कुठे प्लॉट घेतो, इथे काही डेव्हलपमेंट होणार नाही, पुढे जाऊन तुला राहता येणार नाही, मुलांचं कसं वगैरे सगळं त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा ऑलरेडी एक बंगलो होता. सो त्यांना काही एवढा इंटरेस्ट नव्हता की पुन्हा अशा ह्याच्यात, आणि जर का इथे काही झालंच नाही
तर वेस्ट ऑफ मनी होईल असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या सगळ्या ज्या अपडेशन मी त्यांना केलेल्या होत्या त्याच्यामुळे ते बुकिंगसाठी पुन्हा राजी झाले. त्यांची मिसेस पण त्यावेळेला आलेली होती आणि त्यांनी माझं खूप कौतुक केलं होतं की तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला समजावून सांगितलं. आणि मी त्यांना एवढंही शब्द दिला होता की जर का नाही इथे 4-5 वर्षात तुम्हाला डेव्हलपमेंट दिसली तर मी स्वतः तुमचा प्लॉट रिसेल करून देईन आणि तुम्हाला चांगली अमाऊंट मिळवून देईन. आणि ह्या एका शब्दावर त्यांच्याकडनं मी त्या दिवशी 10 लाखाचा चेक घेतला. तर अशी ही रिअल स्टोरी आहे की जी खरंच आपण कन्व्हर्ट करू शकतो क्लायंटला. किती पण क्लायंट रिजिड असू दे, तुम्ही जर त्यांना अपडेट दिलं, तुमच्या आजूबाजूची परिस्थिती जी बदलणार आहे त्याचं अपडेशन दिलं, खरी परिस्थिती समजावून सांगितली आणि त्यांच्या मनातल्या शंका दूर केल्यात, त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या यांनी तुम्ही ग्रीट केलं. आपले सणवार असतात, त्यांचे वाढदिवस लक्षात ठेवा, त्यांच्या ॲनिव्हर्सरीज लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही डिस्कशन करता तेव्हा त्यांच्याबद्दल, त्यांच्या फॅमिलीबद्दल जास्तीत जास्त माहिती घ्या, जेणेकरून तुम्ही त्यांच्या चांगल्या, ज्या दिवशी त्यांचा दिवस खूप छान आहे त्या दिवशी तुम्ही विश केलं तर ते लक्षात ठेवतात कायम. तर हे सगळं तुम्हाला करायचं आहे. मुख्य म्हणजे पेशन्स ठेवून तुम्ही सोडायचं नाही त्या क्लायंटला. भरपूर फॉलोअप्स करायचे, रिअल फॉलोअप्स करायचे. त्यामुळे काय होतं, ते कधी ना कधीतरी क्लायंट कन्व्हर्ट होतं. आणि जवळपास 5 महिन्यांनी हे बुकिंग मी घेतलं आणि 5 गुंठ्याचा प्लॉट बुक केला, छोटा मोठा नाही. सो ही एक सक्सेस स्टोरी आहे, तुम्ही ही नक्की लक्षात ठेवा. आणि आता असेच एक्सपिरियन्स अजून ऐकण्यासाठी पुन्हा एकदा पुढच्या मंगळवारी आपण भेटणार आहोत रिअल इस्टेट फील्ड गप्पांमध्ये. मी इथेच थांबते. कविता फडके, धन्यवाद.